नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2019 ते 2024 पर्यंत विचारले गेलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत। ही सर्व उत्तरं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। बोर्डाच्या परीक्षेला अंकगणिती श्रेणी हे प्रकरण एकूण 8 गुणांसाठी विचारलं जातं। आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सराव संच 3.1, 3.2, 3.3, 3.4 आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 3 यांची देखील लिंक देणार आहे। निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम प्रश्न 1A, एका गुणाचे प्रश्न बघून आहोत। त्यामध्ये 2 - 2 - 6 - 10 या अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक टी बरोबर डॅश 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 हा आहे। हा प्रश्न मार्च 19च्या परीक्षेला विचारला गेलेला आहे। ओके, पहिला पर्याय -4, B 2, C -2, D 4। ओके, आता अतिशय सोपा प्रश्न आहे। सामान्य फरक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। T1 म्हणजे किती, तर 2 आले। T2 म्हणजे -2। ओके, T3 म्हणजे -6। आता डी जर आपल्याला शोधायचं असेल तर T2 - T1 म्हणजे -2 वजा आणि 2 म्हणजे -2 - 2 किती, तर -4 आले। आणि म्हणून या ठिकाणी सामान्य फरक किती आला, तर -4। म्हणून पर्याय ए हा या ठिकाणी बरोबर आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे तो। यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती। हा प्रश्न नोव्हेंबर 20 मध्ये विचारला गेलेला आहे। पर्याय ए 55, B 20, C 65, D 11। ओके, पहिल्या 10 नैसर्गिक संख्या या 1 2 3 डॅश डॅश हे 9 आणि 10। ओके, वरील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, त्यामध्ये एक याचा फरक आहे। यातील पहिलं पद T1 बरोबर 1, T10 बरोबर 10 आणि आपल्याला एसनचं सूत्र माहिती आहे। जेव्हा पहिलं पद आणि शेवटचं पद दिलं असेल तेव्हा त्यांची बेरीज या प्रकारे या सूत्राने केली जाते। Sn बरोबर n/2 कंसात T1 अधिक T10। म्हणून S10 बरोबर n ची किंमत या ठिकाणी 10 आहे। 10/2 कंसात 1 अधिक 10। ओके, बेक बे बे पंचे 10 इथे 5 आलेत। 1 अधिक 10 किती आलेत, 11। 5 × 11 11 5 55 आणि म्हणून पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, तर ती 55। यानंतर पुढचा प्रश्न, ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक -2 आहे अशा अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे डॅश डॅश आहेत किंवा टिंबटिंब आहेत। मार्च 22 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे। या प्रकारे ए म्हणजे B C D या प्रकारे सर्व पर्याय दिलेले आहेत। ओके, आता या ठिकाणी सर्वांचीच पहिलं पद -2 - 2 आहे बघा। आपल्याला पुढची पदं शोधायची आहेत। म्हणून ए बरोबर T1 बरोबर -2 आणि डी किती, तर -2 आहे तो। T2 बरोबर किती, T1 अधिक D -2 -4 -2 किती आले, तर -4। मग -4 कोणामध्ये, पर्याय सी आणि डी मध्ये। अजून देखील आपल्याला पुढचा पर्याय बघावं लागेल, पुढचं पद बघावं लागेल। T3 म्हणजे काय, T2 अधिक D म्हणजे -4 पुन्हा डी ची किंमत -2 -4 आणि -2 किती आले, तर -6। म्हणजेच या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे। T4 देखील आपल्याला काढता येईल। T4 म्हणजे काय, T3 अधिक D -6 -2 -8 आणि म्हणून या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर 3.5, डी बरोबर 0 तर Tn बरोबर डॅश डॅश। हाच प्रश्न जुलै 19, 22 आणि मार्च 23च्या परीक्षेला विचारला गेला आहे। पर्याय ए मध्ये 0, बी मध्ये 3.5, सी मध्ये 103.5 आणि डी मध्ये 104.5 घेतलेलं आहे। ओके, तर या ठिकाणी डी चीच किंमत 0 आहे, म्हणून Tnचं सूत्र आपण इथे घेतलेलं आहे। Tn बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी। ए ची किंमत 3.5 अधिक n वजा 1, डी ची किंमत 0 म्हणून Tn या ठिकाणी किती आला, तर 3.5 आणि म्हणून पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न, 3च्या पहिल्या
5 पटींची बेरीज टिंबटिंब आहे. जुलै 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय ए 45, बी 55, सी 15, डी 75. ओके, 3च्या पहिल्या 5 पटी 3, 6, 9, 12, 15 आहेत. वरील क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. T1 बरोबर 3, T5 बरोबर 15 आणि सूत्र या ठिकाणी SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक T5 S5 बरोबर 5/2 कंसात 3 अधिक 15. 3 अधिक 15 किती आले तर 18 आले. आता इथे संक्षिप्त होणार बे 18. 5 गुणिले 9, 9 45 म्हणून S5 ची किंमत किती आली तर ती 45 आणि म्हणून पर्याय ए हा या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे T7 बरोबर 4, डी बरोबर -4 तर ए बरोबर डॅश डॅश. मार्च 24च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पर्याय ए 6, बी 7, सी 20. ओके, डी किती आहे तर ते 28 आहे. आता TN चं या ठिकाणी आपण सूत्र वापरणार. आपल्याला प्रथम पद काढायचं आहे ए ची किंमत. TN बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले कंस पूर्ण गुणिले डी. ओके, T7 n च्या जागी आपण 7 येणार. T7 बरोबर ए अधिक 7 वजा 1 गुणिले कंसात वजा 4. T7 ची किंमत 4 दिलेली आपल्याला. 4 बरोबर ए अधिक 7 वजा 1 6 ला गुणिले वजा 4 7 चोक 24. ए वजा 24 बरोबर 4 म्हणून ए बरोबर 4 अधिक 24. ए ची किंमत किती आली या ठिकाणी तर 28 आली आणि म्हणून पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे. ओके, आता यानंतर प्रश्न 1B बघणार आहोत. एका गुणाचे प्रश्न असतात ते ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक देखील -2 आहे अशा अंकगणिती श्रेणीतील दुसरे व तिसरे पद काढा. मार्च 20च्या परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे. ए बरोबर T1 बरोबर -2 आणि सामान्य फरक डी बरोबर -2 आहे. ओके, आता T2 म्हणजे काय? T1 अधिक डी. T1 किती आहे तर -2, डी -2 आहे. -2 बेरीज बेरीज किती आली तर -4. ओके, दुसरे पद -4 आले. T3 बरोबर T2 अधिक टी -4 -2 म्हणजे किती आले तर -6. म्हणून या ठिकाणी अंकगणिती श्रेणीतील दुसरे पद -4 व तिसरे पद -6 या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न. जर अंकगणिती श्रेणीत पहिले पद 6 आहे व सामान्य फरक -3 आहे तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा. ओके, मार्च 22च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे. वरील प्रमाणेच आहे या ठिकाणी. ए बरोबर T1 बरोबर 6, डी बरोबर -3, T2 बरोबर T1 अधिक डी. 6 - 3 किती आले तर 3. T3 बरोबर T2 अधिक डी. 3 - 3 किती आले तर 0 आणि म्हणून या अंकगणिती श्रेणीतील दुसरे पद 3 आणि तिसरे पद किती आले 0. ओके, अतिशय सोपा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न. पुढील अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. 127, 135, 143, 151 डॅश डॅश. नोव्हेंबर 20 आणि जुलै 22च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ओके, ती अंकगणिती श्रेणी लिहिली. T1 बरोबर 127, T2 बरोबर 135. मग पहिलं पद म्हणजे ए बरोबर T1 बरोबर 127, डी बरोबर T2 वजा T1 135 वजा 127 किती आले तर 8 आले. म्हणून सामान्य फरक या ठिकाणी 8 आलेला आहे आणि म्हणून शेवटी उत्तर पहिले पद 127 ए बरोबर सामान्य फरक डी बरोबर 8 या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न. पुढील अंकगणिती श्रेणीमधील सामायिक फरक काढा. 2, 4, 6, 8. मार्च 23च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ओके, तर ही अंकगणिती श्रेणी आहे. येथे T1 बरोबर 2, T2 बरोबर 4. सामायिक फरक किती आला तर T2 वजा T1. 4 वजा 2 बरोबर 2. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर सामायिक फरक हा 2 आहे. अतिशय सोपी प्रश्न विचारले जातात. यानंतर पुढचा प्रश्न. दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील पुढील 2 पदे शोधा. 5, 12, 19, 26.
जुलै 23च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे तो. या ठिकाणी बघा, आता सामान्य फरक किती आहे? आपण पहिले पद किती आहे? तर ते 5 आहे. सामान्य फरक किती? तर 12तनं 5 गेले किती आले? तर 7. किंवा 19 वजा 12 किती आले? तर 7 आले. ओके, म्हणून पुढील दोन पद. ओके, 26 अधिक 7 किती आले? 33. 33 अधिक 7 किती आले? तर 40. या प्रकारे, म्हणून पुढील दोन पदे किती आली? 33 आणि 40 ही आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. TN बरोबर 3N वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. मार्च 24च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा, TN बरोबर 3N वजा 1. आता एनच्या ठिकाणी आपण 1 लिहिणार. ओके, T1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 2. 3 गुणिले 1 3 वजा 2 बरोबर किती आले? तर 1. T1 बरोबर 1 आले. म्हणून या क्रमिकेचे पहिले पद किती आले? तर 1 आले. ओके, आणि याचबरोबर आपण प्रश्न 1 ए आणि बी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण काय बघणार? प्रश्न 2A 2 गुणांचे प्रश्न असतात ते बघूया. यानंतर 2 गुणांचे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न 2A यामध्ये कृती असणार आहे. बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला पूर्णपणे ती कृती लिहायची आणि त्यानंतर तिथे ज्या काही रिकाम्या जागा असतील त्या ठिकाणी योग्य ते उत्तर लिहायचं आहे. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, 1 ते 171 मधल्या 5ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची संख्या शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. जुलै 19च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर बघा, तर सर्वप्रथम 1 ते 171 मधील 5ने भाग जाणाऱ्या संख्या, नंतर मग त्या संख्या बघा 5, 10, 15, 20. 1 ते 171 मधील 5ने भाग जाणाऱ्या संख्या, त्या संख्या 5, 10, 15, 20. ओके, त्यानंतर या अंकगणिती श्रेणीमध्ये निश्चितच ए बरोबर किती असणार आहे? तर ते आपल्याला सांगता येईल 5. दोघातला फरक म्हणजे तो देखील 5 असणार आहे. आणि TN म्हणजे ती शेवटची संख्या असणार आहे. ओके, तर 5ने भाग जाणारी संख्या ही 171 नसणार आहे, तर ती 170 असणार आहे. ओके, त्यानंतर TNचं इथे सूत्र वापरणार. TN बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आणि त्यानंतर शेवटी 170 बरोबर 5 अधिक कंसात एन वजा 1 गुणिले हे आपण सूत्रानुसार तिथे ती किंमत भरणार आणि या ठिकाणी आकडेमोड केल्यानंतर आपल्याला तो निश्चित तिथे नंबर मिळेल. ओके, तर बघूया. तर सर्वप्रथम दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये ए ची किंमत किती येणार? तर 5. डी देखील 5 येणार. सूत्र इथे आपण दिलेलं आहे. आणि नंतर 170 बरोबर 5 अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. डी ची किंमत देखील इथे 5 आलेली. नंतर या 5चं पक्षांतर करणार म्हणजे तो उजवी बाजूकडे नेणार. 170 वजा 5 किती मिळणार? तर 165. नंतर इथे 5 कसा आहे? तर तो गुणिले आणि तो देखील डाव्या बाजूला आल्यानंतर 165/5. ओके, आणि मग इकडे किती असणार आहे? तर एन वजा 1 असणार आहे. 5 1 5, 5 त्रिक इथे 15 होणार आहे. पुन्हा 5 त्रिक 15. आता 33 बरोबर एन वजा 1. आपल्याला एनची किंमत शोधायची, म्हणून हा वजा 1 डावीकडे आणणार. तो जाताना कसा होणार? तर अधिक होणार. 33 अधिक 1 म्हणजेच एनची किंमत किती आली? 34. या प्रकारे आपण सोडवणार, वर्क करणार त्या ठिकाणी. आणि शेवटी एन बरोबर किती आले? तर ते 34. ओके, यानंतर पुढची कृती बघूया. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे. तर S 27 काढा. ओके, म्हणजे 27 पर्यंत असणाऱ्या संख्यांची आपल्याला बेरीज काढायची. मार्च 20च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिले पद 6, सामान्य फरक D बरोबर 3 आहे. S 27. ओके, इथे सूत्र लिहिलं आहे. सूत्रात इथे किमती भरलेल्या आहेत. ओके, आणि शेवटी मग आकडेमोड करून आपल्याला ते उत्तर शोधायचे. आता आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. SN बरोबर n/2 कंसात किती असतं? 2A. ओके, या प्रकारे पहिलं आपण काळी जागा पूर्ण केलेली. त्यानंतर S 27 27/2. आता
2a ची किंमत किती आहे तर ती 6 आहे. 6 गुणिले 2 12 एन ची किंमत 27 वजा 1 आणि डी ची किंमत या ठिकाणी 3 आहे. ओके, आता इथे बघा 12 आणि 27 वजा 1 म्हणजे किती आले 26. 26 गुणिले 3 26 त्रिक किती आले तर ते 78 आले आणि 78 अधिक 12 बरोबर किती होतात तर 90. म्हणून पुढच्या चौकटीत आपण इथे 90 लिहिणार. 90/2 किती आले तर 45 आणि मग या ठिकाणी 27 गुणिले 45 यांचा गुणाकार करणार आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी 1215 हे उत्तर मिळेल. ओके, या प्रकारे हे कृती आपण पूर्ण केली. यानंतर खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा. 7, 13, 19, 25 मार्च 22 परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी. ओके, त्यानंतर या ठिकाणी पहिलं पद ए बरोबर किती येणार तर 7. टी 19 आपल्याला शोधायचंय. टी एन बरोबर ए अधिक डॅश डॅश आणि इथे टी आपल्याला सूत्र लिहायचंय. टी 19 बरोबर 7 अधिक कंसात 19 वजा 1 गुणिले डॅश डॅश आहे. आपल्याला ती चौकट पूर्ण करायची. टी 19 बरोबर 7 अधिक चौकट आणि या शेवटी टी 19 या प्रकारे ती किंमत आपल्याला ती लिहायची. मग सर्वप्रथम इथे सूत्र लिहिणार. टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले टी. नंतर टी 19 बरोबर ए ची किंमत 7, एन ची किंमत 19 वजा 1 आणि त्या ठिकाणी डी ची किंमत 7. ओके, 19 वजा 1 म्हणजे किती आले तर ते 18 आणि 18 गुणिले 6 करणार. ओके, तर किती आले तर ते 108 आले आणि 108 अधिक 7 किती आले तर ते 115. म्हणून 19वे पद किती आहे तर ते 115. ओके, यानंतर पुढची कृती 9, 4 वजा 1 वजा 6 वजा 11 या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. जुलै 22 परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. येथे ए ची किंमत 9 आहे. डी आपल्याला शोधायचा आहे. एन बरोबर किती आहे तर ते 27. ओके, टी एनचं इथे पुन्हा सूत्र आहे. टी 27 बरोबर 9 अधिक चौकट वजा 1 कंस पूर्ण गुणिले वजा 5 आणि शेवटी टी 27. ओके, तर सुरू करूया. तर पहिलं पद ए बरोबर 90. तर सामायिक फरक किती? सामायिक फरक साठी आपल्याला या ठिकाणी इथे 4 वजा 9 करणार. तो किती येणार तो वजा 5. या प्रकारे डी ची किंमत किती आहे वजा 5. टी एन बरोबर पुन्हा इथे सूत्र टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. त्यानंतर एन ची किंमत 27. ओके, 27 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 5. त्यानंतर 27 वजा 1 केली 26. ओके, मग या ठिकाणी काय करणार आपण ते 9 आणि इथे किती आले तर 26. ओके, आणि यांचा गुणाकार करणार. मग इथे किती 9 26 25 असे होणार 130 आणि अधिक 9 वजा 130 म्हणजेच किती आले तर वजा 121 टी 27. या प्रकारे आपण ही कृती पूर्ण करणार. यानंतर पुढचा प्रश्न 2b 2 गुणांचेच प्रश्न असतात. तर त्यातला पहिला प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 12 व सामान्य फरक 4 आहे आणि टी एन बरोबर 96 असेल तर एन ची किंमत काढा. मार्च 19 परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ए बरोबर 12, सामान्य फरक डी बरोबर 4, टी एन बरोबर 96. ओके, तर पुन्हा या ठिकाणी आपण टी एनचं इथे सूत्र लिहिलेलं आहे. ओके, 96 बरोबर ए ची किंमत 12 आहे, एन वजा 1 सामान्य फरक डी आहे. त्यानंतर ते आकडेमोड या 12चं पक्षांतर करणार. तो डावी बाजूकडे आला. 96 वजा 12 बरोबर कंसात एन वजा 1 गुणिले 4 84 बरोबर कंसात एन वजा 1 गुणिले 4 दोन्ही बाजूला 4 ने भाग देणार. एन वजा 1 बरोबर 84/4. ओके, किती आले तर 21 चौक 84 या प्रकारे 4 1 4 4 2 8 आणि 4 1 4 21 या प्रकारे ते आले. आता पुन्हा एकाचं पक्षांतर करणार. तो अधिक होणार उजवीकडे जाणार. 21 अधिक 1 किती आले तर यांची किंमत 22. ओके, प्रकारे यांची किंमत काढलेली. म्हणजे 96 हे पद किती असणार आहे तर ते 22 असणार आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील अंकगणिती श्रेणीचे 23वे पद. ओके, काढायचं आपल्याला या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी 9, 4, -1, -6, -11. जुलै 19च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ए ची किंमत 9, डी 4 -9 -5 आला. टीएनचं या ठिकाणी सूत्र लिहिले. टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. टी 23 बरोबर ए ची किंमत 9 अधिक 23 वजा 1 कंस पूर्ण गुणिले वजा 5. 9 23 वजा 1 किती आले तर 22 गुणिले वजा 5. 22 पंचे 10 होणार. 9 वजा 110 आणि म्हणून टी 23 बरोबर किती आले वजा 101. या प्रकारे. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 23वे पद किती तर वजा 101. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. तर बघूया ते -12 -5 2 9 16 23 30 आणि डॅश. मार्च 20च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे तो. येथे T1 बरोबर -12, T2 बरोबर -5, T3 बरोबर 2, T4 बरोबर 9. सामान्य फरक T2 वजा T1 म्हणजे -5 वजा कंसात वजा 12 म्हणजे किती आले तर -5 अधिक 12 बरोबर 7. नंतर T3 वजा T2 2 वजा कंसात वजा 5 वजा वजा अधिक होणार. तिथे कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलतात. 2 अधिक 5 किती आले तर 7 आले. सामान्य फरक 7 येतोय. नंतर मग T4 वजा T3 म्हणजे 9 वजा 2 किती आले तर 7. म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य फरक कसा आहे तर स्थिर आहे. म्हणून डी ची किंमत किती आली तर ती 7. म्हणून दिलेली श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके, क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक स्थिर आहे. टीएनचं या ठिकाणी आपण सूत्र घेतलेले. टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. मग टी 20 पाहिजे आपल्याला. एनच्या ठिकाणी 20 लिहिणार, एच्या ठिकाणी वजा 12 आणि डी 7 वजा 12. आता या दोघांची किती आली वजाबाकी 19 गुणिले 7. ओके, 19 7 133 वजा 12 अधिक 133 म्हणून टी 20 बरोबर किती आले तर 121. म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद किती आहे 121 आहे. या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या n सम संख्यांची बेरीज करा. मार्च 22ला विचारला गेलेला प्रश्न आहे तो. ओके, समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 आणि पूर्ण भाग जातो. मग नैसर्गिक संख्या एकाला नाही जात, ती नाही जाणार. 2ला जातो, 4ला जातो, 6ला जातो. या प्रकारे 2 4 6 डॅश डॅश तर शेवटची 2n असणारे. वरील क्रमिक अंकगणिती श्रेणी आहे. T1 बरोबर पहिले पद बरोबर 2, Tn बरोबर 2n, Sn बरोबर n/2 कंसात T1 अधिक Tn, n/2 कंसात 2 अधिक 2n, n/2 या दोघांना 2 सामायिक घेणार, 2 2 जाणार, n कंसात n अधिक 1. म्हणून या प्रकारे पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 या प्रकारे. पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली तर ती n कंसात n अधिक 1 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या 21 समनैसर्गिक संख्यांची बेरीज करा. ओके, तर बघूया 2 4 6 8 या प्रकारे आपण त्या लिहिल्या. यामध्ये a बरोबर 2, d बरोबर 4 वजा 2 2 आले, n बरोबर 21. मग पुन्हा Sn चं सूत्र घेणार, n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. त्यानंतर सूत्रामध्ये किमती लिहिणार. S21 बरोबर 21/2 कंसात 2 गुणिले 2 अधिक 21 वजा 1 गुणिले 2. 21/2 2 गुणिले 4 21 वजा 21 गुणिले 2. ओके, आता या ठिकाणी 4 इथे आणि या दोघांना इथे बघा 4 आणि 20 दुणे किती आले तर ते 40 आले. 40 आणि 4 किती झाले तर ते 44. आणि या दोघांना 2 सामायिक गेले, हे 2 2 जातील. मग 21 गुणिले किती गेले तर ते 22 गेले. त्यानंतर
या दोघांचा गुणाकार S21 बरोबर किती आले तर ते 462. ओके, या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a बरोबर 10, सामान्य फरक d बरोबर 5 असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. मार्च 23 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. a बरोबर 10, d बरोबर 5. ओके, म्हणजेच t1 बरोबर a बरोबर 10, t2 बरोबर t1 अधिक d, म्हणजेच किती आले 10 अधिक 5 बरोबर किती आले 15. यानंतर t3 कसं लिहिणार, t2 अधिक d, 15 अधिक 5 बरोबर 20. नंतर t4 कसा, t3 अधिक d, 20 अधिक 5 किती आले तर 25. म्हणून अंकगणिती श्रेणी कशी तर ती 10, 15, 20 आणि 25 पाहिजे या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a बरोबर 8, सामान्य फरक d बरोबर 5 असेल तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. जुलै 23 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. a बरोबर 8, d बरोबर 5. ओके, t1 बरोबर a बरोबर 8, t2 बरोबर t1 अधिक d म्हणजे 8 अधिक 5 बरोबर 13, t3 बरोबर t2 अधिक d, 13 अधिक 5 बरोबर 18, t4 बरोबर t3 अधिक d, 18 अधिक 5 बरोबर 23. म्हणून अंकगणिती श्रेणी 8, 13, 18, 23 या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25. ओके, बघूया. a बरोबर किती आहे तर ते 7, d बरोबर 13 वजा 7 किती आहे तर 6. आता tn चं सूत्र, tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. t19 बरोबर a ची किंमत 7 अधिक 19 वजा 1 गुणिले d म्हणजे 6. 7, 19 वजा 1 किती ते 18, 18 गुणिले 6 म्हणजे 7 अधिक 108 किती आले तर 115. म्हणून t19 बरोबर किती तर 115. यानंतर प्रश्न तिसरा a बघणार. 3 गुणांचे प्रश्न असतात, यात कृती असतात. तर ती बघूया. ती कृती, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद वजा 5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या n पदांची बेरीज 120 असेल तर ती किती पदे असतील, यासाठी पुढील कृती पूर्ण करा. ओके, तर बघूया. t1 बरोबर वजा 5, tn बरोबर Sn बरोबर Sn चे ते सूत्र दिलेलं आहे या ठिकाणी किंमत करणार. ओके, बघूया 1 बाय 1. तर सर्वप्रथम tn आपल्याला दिलेले, शेवटचे पद किती तर ते 45, Sn सर्व पदांची बेरीज किती तर ती 120. Sn चं सूत्र बघा इथे n/2, t1 अधिक तर ते शेवटचं पद म्हणजे tn. या प्रकारे देखील Sn चं सूत्र आहे. Sn ची 2 सूत्र असतात. Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d आणि पहिलं पद आणि शेवटच्या पदाची बेरीज गुणिले n/2 या प्रकारे. आता या ठिकाणी आपल्याला Sn ची किंमत दिली तर ती 120 लिहिणार. ओके, 120 बरोबर n/2 वजा 5 आणि ह्या दोघांनी t1 आणि tn च्या किमती आपण या ठिकाणी. ओके, या ठिकाणी छेदाचा 2 120 ला गुणिले झाला तर तो 240 आलेला आहे. नंतर n, आता वजा 5 अधिक 45 म्हणजे किती आले तर 40. ओके, तर 40 गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होणार. म्हणजेच किती 240. इथे बघा 240 छेद किती आले तर 40. ओके, 0 0 कट झाले, 4 45 4 7 24. म्हणजेच n ची किंमत किती आहे तर ती 6 आली. या प्रकारे आपण ती पूर्ण केलेली आहे. यानंतर प्रश्न 3b, 3 गुणांचे प्रश्न असतात तर ती बघूया. तर अमित दर महिन्याला ठराविक पद्धतीने रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200 रुपये, दुसऱ्या महिन्यात 250 रुपये, तिसऱ्या महिन्यात 300 रुपये या प्रकारे बचत करतो. तर 17व्या महिन्यात त्याची एकूण किती रुपये बचत होईल. मार्च 19 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. अमितची दर महिन्याची बचत पुढील प्रमाणे किती आहे तर 200, 250, 300
या प्रकारे. आता वरील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक किती आहे तर त्यामधला 50 आहे. एन बरोबर किती तर 17, कारण की 17 महिन्यातली आपल्याला बचत शोधायची आहे. म्हणून एस एनचं सूत्र घेणार. एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. किमती भरणार. एनच्या जागी 17, 17 छेद 2, 2 गुणिले 200 अधिक 17 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 50. 17 छेद 2, 2 गुणिले 200 किती आले तर 400. 17 वजा 1 किती आले तर 16 गुणिले 50. यांचा गुणाकार किती आला तर 800 अधिक 400 किती आले तर 1200. ओके. म्हणून पुढे 17 छेद 2 म्हणजे 1200. या ठिकाणी संक्षिप्त केलं बे बेसक 12 म्हणजे 17 गुणिले 600 आणि गुणाकार S17 किती आले तर ते 10,200 या प्रकार. म्हणून त्याची एकूण बचत किती 17 महिन्यात तर 10,200. यानंतर पुढचा प्रश्न. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये एका विशिष्ट प्रकारे रक्कम गुंतवली आहे. पहिल्या वर्षी रुपये 4,000, दुसऱ्या वर्षी रुपये 6,000, तिसऱ्या वर्षी रुपये 8,000 आणि या प्रकारे 12 वर्ष त्याने रक्कम गुंतवली आहे. तर 12 वर्षात सचिनने गुंतवलेली एकूण रक्कम किती? जुलै 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सचिनने राष्ट्रीय प्रमाणपत्रामध्ये दरवर्षी गुंतवलेली रक्कम खालीलप्रमाणे 4,000, 6,000, 8,000 या प्रकारे. वरील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ए बरोबर 4,000, डी बरोबर 6,000 वजा 4,000 किती आले तर 2,000. एनची किंमत 12. तर बघूया. एस एनचं सूत्र घेणार. एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 अधिक कंसात 2 एन वजा 1 गुणिले डी. म्हणून S12 एनच्या जागी किती लिहिणार तर 12. 12 छेद 2, 2 गुणिले 4,000 अधिक कंसात 12 वजा 1 गुणिले 2,000. मग एन छेद 12 छेद 2 किती आले तर 6 आले. 2 गुणिले 4,000 8,000 आले. 11 गुणिले 2,000. 11 गुणिले 2,000 यांचा गुणाकार किती आला तर 22,000. 22,000 अधिक 8,000 किती आले तर ते 30,000. 30,000 गुणिले 6 आणि शेवटी मग यांचा गुणाकार किती आला तर 1,80,000 या प्रकारे. म्हणून 12 वर्षात सचिनने गुंतवलेली एकूण रक्कम किती आली तर रुपये 1,80,000. यानंतर पुढचा प्रश्न. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. ओके. 3 क्रमागत पदे ए वजा डी, ए अधिक डी घ्या. मार्च 20 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता समजा ती 3 क्रमागत पदे कशी ए वजा डी, ए आणि ए अधिक डी आहे. दिलेल्या पहिल्या अटीनुसार त्या 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. या ठिकाणी डी अधिक डी वजा डी डाचील ए अधिक ए किती आले तर 3. 3 बरोबर 27. म्हणजेच काय ए बरोबर हा 3 गुणिले इकडे आल्यावर काय होणार भागिले. ए बरोबर 27 छेद 3. ए ची किंमत 9 आले. आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार त्या 3 पदांचा गुणाकार किती तर तो 504 आहे. मग या तिन्ही पदांचा गुणाकार करणार कोणाचा ए वजा डी, ए अधिक डी बरोबर 504. या ठिकाणी पुन्हा इथे बघा इथे ए वजा डी आहे गुणिले ए अधिक डी. आपल्याला माहिती आहे ते सूत्र ए वर्ग वजा डी वर्ग गुणिले ए बरोबर 504. ए ची किंमत 9 लिहिणार इथे 9 कंसात 9चा वर्ग वजा डीचा वर्ग बरोबर 504. आता पुन्हा इथे 9 गुणिले तो इकडे अंतर कसा आला तर भागिले होणार 504 छेद 9. 81 वजा डी वर्ग. आता हा भागाकार किती आला 504 छेद 9 तर 81 तर तो 56. 504 छेद 9 हा भागाकार किती आला तर तो 56 आला आणि 81 वजा डी वर्ग बरोबर 56. ओके. त्यानंतर डी वर्गची किंमत किती आली. डी वर्ग हा ऋण आहे इकडे अंतर तो धन होणार. 81 वजा 56 बरोबर डी वर्ग. म्हणजेच काय या दोघांची वजाबाकी किती आली तर ती 25 आली. म्हणून डी वर्ग बरोबर किती आले तर ते 25. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर आपण घेतलं तर डीच्या आपल्याला डी बरोबर अधिक वजा 5 मिळणार. म्हणून जेव्हा डी बरोबर 5 आणि ए बरोबर 9 असेल तर त्या संख्या कशा तर या प्रकारे कशा त्या पहिली संख्या ए वजा डी म्हणजे ए वजा डी 9 वजा 5 बरोबर 4
नंतर ए अधिक डी म्हणजे 9 अधिक 5 बरोबर 14. ओके. आणि जेव्हा डी ची किंमत वजा 5 असेल आणि ए ची किंमत 9 असेल तर ए वजा डी म्हणजे काय? 9 वजा कंसात वजा 5 वजा वजा अधिक होणार. 9 अधिक 5 किती आले तर 14. ए अधिक डी 9 वजा 5 बरोबर किती आले तर ते 4. म्हणून 3 क्रमागत पदे ए वजा डी किती आला तर तो 4. ए ची किंमत किती तर 9 आणि तिसरी संख्या ए अधिक डी किती तर 14. या प्रकारे ही पद किती 4, 9 आणि 14 किंवा 14, 9 आणि 4 ही आहेत या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. ओके, ठीक आहे. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? मार्च 22 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. रांगेतील खुर्च्यांची संख्या खालीलप्रमाणे 20, 22, 24 या प्रकारे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ए बरोबर 20, डी बरोबर 2, एन बरोबर 27, एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. म्हणून नंतर एस 27 बरोबर 27 छेद 2 2 गुणिले 20 अधिक 27 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 2. 27 छेद 2 2 गुणिले 20 किती आले तर 40. हे 26 गुणिले 2 जे किती आले तर ते 52. 40 अधिक 52 म्हणून एस 27 बरोबर 27 छेद 2 या दोघांची बेरीज किती आली तर ती 92. म्हणून 27 गुणिले 46 यांचा गुणाकार किती आला तर तो 1242. या प्रकारे एवढ्या त्या नाट्यगृहात खुर्च्या असतील. नाट्यगृहात एकूण 1242 खुर्च्या असतील. यानंतर प्रश्न 4 गुणांचे प्रश्न असतात ते घेऊया आपण. यानंतर सुरू करूया 4 गुणांचे प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न. एका गृहस्थाने 4000 रुपये कर्ज घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? मार्च 20 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. ओके, या ठिकाणी देण्याची. ओके, आता ह्याची उकल बघूया. हप्ता योजना अंकगणिती श्रेणी आहे. 10 मासिक हप्त्यात भरलेली रक्कम म्हणजे एस 10. ओके, बरोबर कर्जावर रक्कम अधिक एकूण व्याज. म्हणून एस 10 बरोबर 4000 म्हणजे कर्जावर घेतलेले आणि त्यावर दिलेले व्याज 500, 4500. हप्त्यांची संख्या 10 होती. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 10 ने कमी आहे म्हणून डी बरोबर -10. एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. या ठिकाणी आपण किमती भरणार. ओके, एन ची किंमत 10 आहे म्हणून एस 10 बरोबर 10 छेद 2 कंसात 2 अधिक 10 वजा 1 कंस पूर्ण गुणिले वजा 10. त्यानंतर 4500 बरोबर 10 छेद 2 म्हणजे 5 कंसात 2 अधिक 9. ओके, आणि इथे वजा 10. त्यांचा गुणाकार किती आला तर वजा 90. 4500 छेद 5 इथे 5 गुणिले डावीकडे नंतर भागिले होणार. बरोबर इथे 2 आहे. आता 9 आणि वजा 10 यांचा गुणाकार वजा 90. ओके, आणि इथे 4500 छेद 5. ओके, हे भाग दिल्यानंतर त्याला 5 9 45 म्हणजे 900 बरोबर 2 वजा 90. ओके, म्हणून 2 बरोबर हे 90 आपण 900 मध्ये मिळवणार. 2 बरोबर 900 अधिक 90 बरोबर 2 बरोबर 990 म्हणून ए बरोबर 990 छेद 2 म्हणून ए बरोबर 495. आता टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी.
तर ती 10 बरोबर 400. ए ची किंमत किती आली तर 495. एन ची किंमत 10 वजा 1 आणि डी ची वजा 10 म्हणजे 495 अधिक 9 गुणिले वजा 10. डी 10 बरोबर 495 वजा 90 म्हणजेच किती तर डी 10 बरोबर 405 या प्रकारे. म्हणून शेवटचा हप्ता हा किती तर 405 आहे आणि पहिला हप्ता 495. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे तर दाखवा की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. ओके. या ठिकाणी थोडासा बदल दुप्पट. ओके. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी आहे. T9 म्हणजे 9वे पद. मग TN चं सूत्र काय तर TN बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. T9 बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. म्हणजे इथे किती आले तर 9 वजा 1 म्हणजे किती आले तर ते. म्हणून पुन्हा एकदा T9 किती तर 0 बरोबर ए अधिक 8D. म्हणून या ठिकाणी ए ची किंमत किती येणार तर या डीचं पक्षांतर केलं ए बरोबर वजा 8D. तसेच T19 बरोबर ए अधिक 19 वजा 1 गुणिले डी. म्हणून किती आले तर वजाबाकी 18D. T19 बरोबर ए अधिक 18. ओके. आता या ठिकाणी ए ची किंमत किती आहे तर वजा 8D आहे. वजा 8D अधिक 18D. ओके. आता यांची बैजी बेरीज किती आली तर ती 10D आली. म्हणून T19 किती आला तर ते 10D आला. ओके. आता यानंतर पुढचं पद आपल्याला शोधायचं आहे 29वं पद. आपण आता कुठलं शोधलं तर 19वं पद. T29 बरोबर ए अधिक एन वजा 1 म्हणजे 29 वजा 1 गुणिले डी म्हणजे ए अधिक 28D. ओके. आता ए ची किंमत आपल्याला माहिती वजा 8D अधिक 28D. या ठिकाणी पुन्हा T29 बरोबर वजा 8D अधिक 28D किती आले तर 20D. पण 20D कसा लिहिणार 2 कंसात 10D. ओके. म्हणून T29 बरोबर 2 पण 10D म्हणजे काय तर T19 म्हणून T29 बरोबर 2 गुणिले 29D. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की 29वे पद हे 19व्या पदाच्या काय तर ते दुप्पट आहे. या प्रकारे आपल्याला ते सिद्ध करता येईल. काय केलं आपण या ठिकाणी पहिल्यांदा ए ची किंमत डीच्या स्वरूपात घेतली. T19 शोधला नंतर T29 शोधला आणि यावरून आपल्याला 29वे पद हे 19व्या पदाच्या काय तर ते दुप्पट आहे. यानंतर पुढचं उदाहरण. जर अंकगणिती श्रेणीतील पहिल्या P पदांची बेरीज ही पहिल्या Q पदांच्या बेरजेबरोबर असेल तर त्यांच्या पहिल्या P अधिक Q पदांची बेरीज 0 असते हे दाखवा. ओके. या ठिकाणी P आणि Q दोन्ही वेगवेगळे आहेत. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए सामान्य फरक डी मानू अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या एन पदांची बेरीज SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. दिलेल्या अटीनुसार SP बरोबर SQ P/2 कंसात 2a अधिक P वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी बरोबर Q कंसात 2a अधिक Q वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. म्हणजे SP म्हणजे पहिल्या P पदांची बेरीज आणि ते SQ म्हणजे पहिल्या Q पदांची बेरीज. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला 2 2 गेलेत. P 2a अधिक P वजा 1 गुणिले डी या बाजूला Q कंसात 2a अधिक Q वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. नंतर या P ने संपूर्ण आतील पदांना गुणणार. या Q ने देखील या बाजूला गुणणार. किती येणार तर 2AP अधिक इथे गुणाकार केल्यानंतर P कंसात P वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी 2AQ अधिक Q कंसात Q वजा 1 गुणिले डी. तर यानंतर 2AP अधिक इथे P ने आतील पदांना गुणणार P वर्ग डी नंतर P ने या एकाला गुणणार वजा PD 2AQ नंतर पुन्हा Q ने Q चा वर्ग डी आणि पुन्हा इथे या ठिकाणी गुणाकार करणार QD. ओके. यानंतर पुढे 2AP
अधिक पी वर्ग डी वजा पी डी ही सर्व पदं आपण डावीकडे आणताना त्यांची चिन्ह बदलतील. इथे अधिकचं ऋण झालं, ऋणाचं इथे अधिक झालं, बरोबर 0. आता यानंतर पद या प्रकारे येणार 2AP वजा 2AQ ही दोन्ही पदं या ठिकाणी सर्वप्रथम जवळ घेतलेली आहेत. ओके, ते बघता येईल तुम्हाला. ही दोन्ही पदं जवळ घेतलेली आहेत. नंतर पी वर्ग डी आणि क्यू वर्ग डी ही दोन्ही पदं या ठिकाणी जवळ घेतलेली आहेत. त्यानंतर वजा पी डी आणि अधिक क्यू डी या दोघातनं ऋणचिन्ह सामायिक घेतलेले, म्हणजेच कंसात पी डी वजा क्यू डी आपल्याला या ठिकाणी मिळेल. आता यानंतर 2AP वजा 2AQ. ओके, तर इथे बघता येईल आपल्याला या पहिल्या ही दोन्ही पदं इथे जशी जशी आपण पुढच्या स्टेपला घेतलेले आहेत. या दोघातनं 2A सामायिक घेतलेलं आहे, कंसात पी वजा क्यू अधिक या दोघातनं डी कॉमन, पी वर्ग वजा क्यू वर्ग, नंतर मग या दोघातनं डी सामायिक वजा डी कंसामध्ये पी वजा क्यू बरोबर 0. आता या पी वर्ग वजा क्यू वर्गचे अवयव केले पी अधिक क्यू, पी वजा क्यू. त्यानंतर पी वजा क्यू या तीनही पदातनं सामायिक घेणार कंसामध्ये, इथे हा 2A राहिला, या ठिकाणी डी कंसात पी अधिक क्यू आणि या ठिकाणी डी हे पद राहिला बरोबर 0. यानंतर इथे या दोघातनं म्हणजे काय की डी कंसात पी अधिक क्यू हे पद आणि या दोघातनं डी सामायिक घेतला तर पी अधिक क्यू आणि या डी बद्दल आपण 1 घेतला इथे बरोबर 0. परंतु पी आणि क्यू हे दोन्ही कसे तर वेगवेगळे आहेत, आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पी वजा क्यूची किंमत 0 नसणार आहे, मग कोण 0 असणार आहे? 2A अधिक कंसात पी अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी हे 0 असणार आहे, मग आपण इथे 0 देतो. ओके, त्यानंतर पहिल्या पी अधिक क्यू पदांची बेरीज, त्याचं सूत्र काय असणार आहे? मग SNचं सूत्र n/2 कंसात 2A अधिक n वजा 1 गुणिले डी. मग पी अधिक क्यू ची बेरीज म्हणजे एनच्या ठिकाणी काय घेतलं आपण? पी अधिक क्यू. एस पी अधिक क्यू बरोबर पी अधिक क्यू छेद 2 कंसात 2A अधिक n वजा 1 म्हणजे पी अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. ओके, आता इथे आपल्याला बघायला मिळेल बघा 2A अधिक कंसात पी अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी याची किंमत किती? तर 0. आपण इथे आधी किंमत त्या ठिकाणी 0 जर लिहिली, 0 गुणिले इथे लिहिली तर 0 गुणिले पी अधिक क्यू छेद 2 म्हणजेच काय येणार? एस पी अधिक क्यू किती मिळणार? तर तो 0 मिळणार. ओके, आणि म्हणून या प्रकारे पहिल्या पी अधिक क्यू पदांची बेरीज किती आहे? तर ती 0. यानंतर पुढचा प्रश्न, ज्या अंकगणिती श्रेणीत पहिले पद पी आहे, दुसरे पद क्यू आहे आणि शेवटचे पद आर आहे, तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज कंसात क्यू अधिक आर वजा 2p गुणिले पी अधिक क्यू छेद 2 कंसात क्यू वजा पी एवढी आहे हे दाखवा. मार्च 23 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी T1 बरोबर A बरोबर P, T2 बरोबर Q, Tn बरोबर R. ओके, आता D म्हणजे काय? T2 वजा T1 म्हणजे Q वजा P. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. Tn किती आहे? तर Tn R आहे. R बरोबर A अधिक n वजा 1. D ची किंमत किती? तर ती Q वजा P आहे. ओके, आता यानंतर या P चं पक्षांतर केलं म्हणजे R वजा P झाला आणि Q वजा P इथे गुणिले, तो इकडे अंतर काय झाला? भागिले झाला. R वजा P छेदात Q वजा P बरोबर n वजा 1. ओके, पुन्हा वजा एकाचा पक्षांतर केलं, तो अधिक झाला. R वजा P छेद Q वजा P अधिक 1 छेद अधिक 1 बरोबर n. पुन्हा इथे बघा या Q वजा P ने एकाला गुणले म्हणजे किती येणार? Q वजा P छेदाला Q वजा P बरोबर n. ओके, यानंतर हे साधं सिम्प्लिफिकेशन आहे, त्यामध्ये R अधिक Q आणि वजा P म्हणजे वजा 2P झाला. n बरोबर Q अधिक R वजा 2P छेद Q वजा P. या प्रकारे ही आली n ची किंमत. ओके, आता बघा यानंतर Sn.
ओके, आपल्याला त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज हे एवढी दाखवायची. मग आता हे शेवटचं या ठिकाणी पद मिळालं आपल्याला, म्हणजे एन ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे एस एन बरोबर. ओके, एस एन बरोबर एन छेद 2 कंसात T1 अधिक TN. मग एन ची किंमत किती आली? क्यू अधिक आर वजा 2P छेद क्यू वजा पी. ओके, छेद 2 इथे T1 अधिक TN. मग T1 ची किंमत P, TN ची किंमत किती आली? आर आली. आणि या ठिकाणी छोटस सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे काय की हा छेदाचा तो उलटून इथे गुणिले झाला क्यू अधिक आर वजा 2P. ओके, आणि पी अधिक आर हे अंशाला येणार आणि छेदाला हा 2 कोणाला गुणणार? तर त्या क्यू वजा पी ला गुणणार, म्हणजे 2 कंसात क्यू वजा पी या प्रकारे. आणि म्हणून त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज किती आली? तर क्यू अधिक आर कंसात क्यू अधिक आर वजा 2P गुणिले पी अधिक क्यू छेदाला 2 कंसात क्यू वजा पी या प्रकारे. यानंतर पुढचं उदाहरण, अंकगणिती श्रेणीच्या पीव्या पदाची पी पट क्यूव्या पदाच्या क्यू पटी बरोबर असेल तर त्याचे पी अधिक क्यूव्ये पद शून्य असते हे दाखवा. या ठिकाणी पुन्हा पी आणि क्यू हे कसे दोन्ही वेगवेगळे, पी इज नॉट इक्वल्स टू क्यू. जुलै 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अंकगणिती श्रेणीच्या पीव्या पदाची पी पट म्हणजे पी गुणिले टीपी केला तो. अंकगणित श्रेणीचे क्यूव्या पदाची क्यू पट म्हणजे किती? क्यू गुणिले टीपी आला. दिलेल्या अटीनुसार पी गुणिले टी पी बरोबर क्यू गुणिले क्यू पद. ओके, तर या ठिकाणी आपण ते टीएनचं सूत्र वापरणार. मग टीएन म्हणजे काय असतो? तर टीएन या ठिकाणी टीएन बरोबर आपण इथलेलं ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. म्हणून पी कंसात ए अधिक पी वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी आणि इथे क्यू ए अधिक क्यू वजा 1 गुणिले डी कंस पूर्ण गुणिले डी. यानंतर गुणाकार करणार, तो पी ए झाला, इथे त्याचा गुणाकार झाला पी डी कंसात पी वजा 1. पुन्हा क्यू ने एला गुणणार, पुन्हा क्यू ने आतील कंसाला गुणणार क्यू डी कंसात क्यू वजा 1. यानंतर हा गुणाकार पी डी ए यांचा गुणाकार किती आला? पी चा वर्ग डी. पुन्हा पी डी ने एकाला गुणणार वजा पी डी. क्यू ए या क्यू डी ने क्यू ला गुणणार क्यू वर्ग डी. या क्यू डी ने एकाला गुणणार क्यू डी. ओके, आणि त्यानंतर ही सर्व पद आपण डावीकडे आणणार. आणताना याची चिन्ह बदलली बघा. क्यू ए ऋण झाला, क्यू वर्ग डी हा देखील ऋण झाला आणि इकडे आणताना हा देखील प्लस, हा प्लस झाला. ओके, पुन्हा त्या सारख्या पदांना जवळजवळ आणणार. पी ए त्याच्या शेजारी क्यू ए आणला आपण या ठिकाणी. याच प्रकारचं उदाहरण आपण घेतलेलंच आहे. पी ए इथे झाला, हा क्यू ए. ओके, त्यानंतर पी वर्ग डी आणि इथे क्यू वर्ग डी हे दोन्ही आणि उरलेली म्हणजे वजा पी डी आणि अधिक क्यू डी या दोघातनं ऋणचिन्ह सामायिक घेतलं. ओके, आता यानंतर या दोघातनं एक सामायिक कंसात पी वजा क्यू अधिक या दोघातनं डी सामायिक क्यू वर्ग पी वर्ग वजा क्यू वर्ग वजा या दोघातनं डी सामायिक कंसात पी वजा क्यू बरोबर 0. पुन्हा पी वर्ग वजा क्यू वर्गची कंसामध्ये पी अधिक क्यू दुसऱ्या कंसात पी वजा क्यू वजा डी कंसात पी वजा क्यू. पुन्हा सर्वातनं पी वजा क्यू सामायिक घेणार कंसामध्ये ए अधिक डी गुणिले पी अधिक क्यू आणि इथला डी या दोघातनं पुन्हा डी सामायिक घेतला पी अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी बरोबर 0. या प्रकारचं उदाहरण यापूर्वीच आपलं झालेलं आहे तसं. आता पुन्हा या ठिकाणी पी वजा क्यू ची किंमत 0 म्हणजे 0 नाही का पी आणि क्यू दोन्ही कसे तर वेगवेगळे. मग काय 0 असेल? ए अधिक कंसात पी अधिक क्यू वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी याची किंमत 0 असेल. म्हणून यानंतर परंतु ए अधिक कंसात पी वजा क्यू वजा 1 गुणिले डी म्हणजे काय? तर हे म्हणजे पी अधिक क्यूवे पद. ओके, याचा अर्थ काय? पी अधिक क्यूवे पद आणि याची किंमत किती? तर ते 0. म्हणून याच्याबद्दल आपण काय लिहितो? टी पी अधिक क्यू आणि त्याची किंमत किती? तर 0. म्हणून अंकगणिती श्रेणीचे पी अधिक क्यूवे पद काय? तर ते 0 असते.
यानंतर पुढचा प्रश्न. कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती? मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कविताने दररोज गुंतवलेले पैसे पुढील प्रमाणे 20, 40, 60 या प्रकारे. वरील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, त्याच्यातील फरक हा सारखा आहे. ओके. ए बरोबर 20, डी बरोबर 40 वजा 20 बरोबर 20 आले. ओके. आता फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती? तर ते 29. 2020 हे लीप वर्ष आहे. म्हणून एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. एस 29 बरोबर 29 छेद 2 2 गुणिले 20 अधिक 29 वजा 1 2 पूर्ण गुणिले 20. 29 छेद 2 20 गुणिले 2 किती आले? 40. 29 वजा 1 किती आले? 28 गुणिले 20. त्यानंतरचा गुणाकार 29 छेद 2 40 28 गुणिले 20. 28 गुणिले 56 त्याच्यावर शून्य म्हणजे 560 आले. 40 अधिक 560 600 आले. 600 छेद 2 किती आले? तर 300. 29 गुणिले 300 आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार एस 29 म्हणजे किती? 8700. म्हणून कविताची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती आहे? तर रुपये 4700. यानंतर 3 गुणांचे प्रश्न. प्रश्न 5वा बघणार आहोत आपण. त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोणाचे माप सामान्य फरकाच्या 5 पट आहे. तर त्या त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापे काढा. त्रिकोणाच्या कोणांची मापे ए अधिक डी, ए अधिक 2डी घ्या. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणिती श्रेणी अनुक्रमे ए अधिक डी, ए अधिक 2डी आहेत. येथे ए बरोबर पहिले पद, डी बरोबर सामान्य फरक. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती? तर 180 असते. आता या ठिकाणी 3ही कोणांच्या मापांची बेरीज ए अधिक डी, ए अधिक 2डी बरोबर 180. 3 अधिक 3डी म्हणजे ए 3 झाले. ए अधिक 2डी 3डी बरोबर 180. या दोन्ही बाजूला 3 ने भाग देणार. ए अधिक डी बरोबर 180 छेद 3. ए अधिक डी बरोबर 60 आले. दिलेल्या अटीनुसार सर्वात लहान कोणाचे माप ओके सामान्य फरकाच्या 5 पट आहे. म्हणजे काय? ए बरोबर 5डी. आता या ठिकाणी बघा ए अधिक डी बरोबर किती? आपल्याला 60 दिले. मग एच्या ठिकाणी आपण 5डी जर लिहिलं तर आपल्याला या प्रकारे समीकरण मिळेल. 5डी अधिक डी बरोबर 60 म्हणून 6डी बरोबर 60 म्हणून डी बरोबर 60 छेद 6. ओके. डी ची किंमत 10 आली. आता ए बरोबर किती आहे? तर 5डी म्हणजे 5 गुणिले 10 म्हणजे किती आले? तर 50. ओके. हे पहिल्या कोणाचं माप 50. ए अधिक डी हा दुसरा 50 अधिक 10 60. ए अधिक 2डी 50 अधिक 2 गुणिले 10 म्हणजे किती आले? तर ते 70. म्हणून त्या त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापे 50, 60 व 70 आहेत. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. चौकोनाच्या कोणांची मापे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. सर्वात मोठा कोन हा सर्वात लहान कोनाच्या दुप्पट आहे. तर चौकोनाच्या कोणांची मापे काढा. आता चौकोनाच्या कोणांची मापे या प्रकारे ए अधिक डी, ए अधिक 2डी, ए अधिक 3डी माना. आणि या ठिकाणी ए हा सर्वात लहान, त्यानंतर ए अधिक डी मोठा, नंतर ए अधिक 2डी, नंतर ए अधिक 3डी. जुलै 22च्या परीक्षेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. समजा त्रिकोणाच्या कोणांची मापे ए अधिक डी, ए अधिक 2डी, ए अधिक 3डी ही आहे. दिलेल्या अटीनुसार सर्वात मोठा कोन हा सर्वात लहान कोनाच्या दुप्पट आहे. ए अधिक 3डी हा सर्वात लहान कोनाच्या दुप्पट म्हणजे 2 आहे. ओके. आता यानंतर हेच आपण सोडवणार. ओके. तर बघा इथे ए
अधिक 3D बरोबर 2A, याचं पक्षांतर करणार. म्हणजेच हा ए इकडे आल्यानंतर 2A वजा 1 किती आलं तर ए बरोबर 3D. ओके. त्यानंतर तसेच चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. म्हणून ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 3D बरोबर 360. आता या ठिकाणी या सर्व ए ची बेरीज करणार. 1 2 3 4, 4 ए झाले. आणि डी किती आहेत तर 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 डी. या प्रकारे समीकरण 1 मधील म्हणजेच ए बरोबर, याला समीकरण 1 म्हणूया. ए बरोबर 3D, ए बरोबर ए ची किंमत ही 3D घेऊ आपण. म्हणून 4 कंसात 3D अधिक 6D बरोबर 360. मग पुन्हा यांचा गुणाकार करणार. हे 12D अधिक 6D किती आले तर 18D बरोबर 360 येणार. म्हणून डी बरोबर काय तर 360 छेद 18. 18 1 18, 18 2 36. डी ची किंमत किती आली तर ती 20 आली. ओके. आता पुन्हा या ठिकाणी आपण कोण शोधूया. ए बरोबर किती होता तर 3D, म्हणजे 3 गुणिले डी, डी ची किंमत 20 आली. 20 3 60, ए ची किंमत 60 आली. त्यानंतर इतर कोण. ए अधिक डी 60 अधिक 20 80. ए अधिक 2D 60 अधिक 2 कंसात 20 म्हणजे किती आले 60 अधिक 40 100. ए अधिक 3D 7 अधिक 3 कंसात 20 म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे किती आले तर 120 आले. आणि म्हणून चौकोनाच्या कोणांची मापे अनुक्रमे 60 80 100 आणि 120 ही आहेत. ओके. आणि याचबरोबर आपण अंकगणितीय श्रेणी या प्रकरणातील बोर्डाला विचारले गेलेले सर्व प्रश्न बघितले. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील सर्व सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रहाची लिंक तुम्हाला देणार आहे. तुम्ही निश्चितच ती बघा. निश्चितच बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.